चला गुड मॉर्निंग मित्रांनो. गेल्या तासाला आपण ही कविता शिकलो होतो. युनिट 2.3 द लिटल रिव्हर. बरोबर. आता आपण ही कविता तर शिकलो. आता कवितेच्या खाली काही इंग्लिश वर्कशॉप आपल्याला दिलेले आहे तिथं. हे इंग्लिश वर्कशॉप दिलेलं आहे ते आपल्याला शिकायचं आहे. मग काय म्हटलेलं आहे बघा, स्क्रीन थोडं मी मोठं करतो आहे, नीट लक्ष द्या बरं का. पहिली ॲक्टिव्हिटी काय म्हणता येते? ॲक्टिव्हिटी 1, नेम द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. नेम द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. यांची नावं तुम्हाला कवितेतनं शोधायची. कोणाची? यांची. बघा आता पहिलं काय दिलं आहे ते 2 ट्रीज. कवितेमध्ये 2 ट्रीज आलेले आहेत, 2 झाडं आले आहेत, त्यांची नावं इथे तुम्हाला लिहायची, इथे आणि इथे. बरोबर. 2 ॲनिमल्स, 2 प्राण्यांचे नावं आलेले आहेत, ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. आलं लक्षात? 2 सीझन्स, 2 ऋतू आलेले आहेत, ते 2 ऋतूंची नावं तुम्हाला इथे लिहायची आहेत. 2 नॉन इंग्लिश वर्ड्स, म्हणजे काही नॉन इंग्लिश म्हणजे इंग्रजी शब्द नसलेले असे काही शब्द आलेले आहेत. बरोबर. तर ते तुम्हाला लिहायचे आहेत. आणि 5वं आहे 2 डिफरंट थिंग्स ऑफ द डे. एका दिवसाच्या 2 वेळा कवितेमध्ये आलेले आहेत. आलं लक्षात? सकाळ, दुपार, संध्याकाळ, जे काय असेल ते त्या वेळा तुम्हाला तिथे लिहायच्या आहेत या ठिकाणी. बरोबर. आता हे समजलं असेल तुम्हाला. पुढे काय माहिती का? ॲक्टिव्हिटी बी, पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट डिस्क्राईब साऊंड्स. कवितेतनं असे शब्द शोधा आणि लिहा की जे शब्द साऊंड व्यक्त करतात, म्हणजे आवाज व्यक्त करतायत. मग असे कोणकोणते शब्द आहेत तिथे? भरपूर असतील तिथे शब्द, तुम्हाला शोधावे लागतील. ते आवाज व्यक्त करतायत, ते तुम्हाला शोधून त्या ठिकाणी लिहायचे आहेत. पुढे सी ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी. पिक आउट वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर. कवितेतनं नदी कशी वाहते, तिचे वळणं कोणकोणती आहेत, सरळ आहे का तिरपी आहे का वाकडी नागमोडी आहे, तर ते असे व्यक्त करणारे शब्द तुम्हाला इथे लिहायचे आहेत. बरोबर. या ठिकाणी 1 2 3 4. बरोबर. आता पुढची ॲक्टिव्हिटी प्रश्न दुसरा ए. काय म्हणतात? फाइंड आउट 5 लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच. ॲलिटरेशन. ही फिगर ऑफ स्पीच तुम्हाला गेल्या तासाला मी तुम्हाला ही फिगर ऑफ स्पीच तुम्हाला शिकवली होती. ॲलिटरेशन म्हणजे काय? कवितेमध्ये जी ओळ दिलेली असते कवितेत, त्या कवितेमध्ये इंग्रजी शब्दांचा पहिला लेटर जो असतो सारखे असतात. बरं. जसं मागच्या कवितेत तुम्हाला यस वरून त्या कवितेत 2 शब्द होते, त्यांची सुरुवात यस या लेटरने झालेली होती. म्हणजे एकच लेटर पुन्हा 2-3दा जर त्या कवितेच्या ओळीमध्ये आले असेल, 2-3 शब्दांमध्ये सुरुवात त्यांची त्याच लेटरने होत असेल, तर त्या फिगर ऑफ स्पीचला ॲलिटरेशन अशी फिगर ऑफ स्पीच असं म्हणतात. ही ॲलिटरेशन फिगर ऑफ स्पीच असं म्हणतात. तर तुम्हाला असे शब्द शोधून इथे लिहायचे. बरोबर. आता पुढची ॲक्टिव्हिटी बी, पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ओनोमॅटोपोइया. ही फिगर ऑफ स्पीच आहे. आता ओनोमॅटोपोइया ही पण तुम्हाला सांगितली होती मी की कवितेमध्ये कवी काही शब्द, आवाज व्यक्त करणारे शब्द वापर करत असतात कवी. जसं की व्हिसलिंग साऊंड, बीपचा आवाज, रोअरिंग, सिंह गर्जना करतो, रोअरिंगचा आवाज, गर्जनेचा आवाज, कडकडाट असेल विजांचा क्रॅकिंग साऊंड, असे जे साऊंड असतात, तर त्या ज्या ओळींमध्ये असतात तर त्या आवाजांना आपली फिगर ऑफ स्पीच आहे ओनोमॅटोपोइया ही फिगर ऑफ स्पीच असते. तर तुम्हाला असे आवाज पण शोधायचे आहेत या ठिकाणी. त्या ओळी लिहायच्या आहेत इथं. आलं लक्षात? त्या ओळी तुम्हाला इथे लिहायच्या 1 2 3 4 अशा. पुढे पुढे काय म्हटलंय? अरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल तुम्हाला माहिती ना, आता अल्फाबेटिकल ऑर्डर तर माहिती आहे तुम्हाला. म्हणजे आपले अल्फाबेट असतात ABCDEFGHIJ झेडपर्यंत, तर त्या क्रमाने शब्द शोधा. आता इथे समर दिलेला आहे, साईन दिला आहे, स्लाईम आहे, सँड आहे, शेड आहे, स्टियर आहे, स्काऊर आहे, साऊंड आहे, स्वर्ल आणि स्ट्रॉंग. सगळ्यांची सुरुवात यस याने झाली. आता तुम्हाला दुसरा लेटरचा अल्फाबेटिकल शोधून क्रम धरून तुम्हाला ते शब्द लिहायचे आहेत. पुढे बँक आहे, ब्लॉझम, बॉईज, बेथ, बॅबलिंग. त्यानंतर दीज, दो, टू,
फ्रॉम, देअर, हा दुसरा देअर, दे, ट्रॅप, टॉरन, असे शब्द आहेत. तर यांना सगळ्यांना तुम्हाला अल्फाबेटिकली लिहायचे आहेत. आजची आपण एक्झरसाइज एवढीच बघूया. पुढच्या तासाला आपण पुढची ॲक्टिव्हिटी बघणार आहोत. टिल देन, गुड बाय.